नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नीलम्स रेसिपीमध्ये। आज आपण बनवणार आहोत घोसाळीची भाजी। घोसाळीच्या भाजीविषयी आपल्या सर्वांनाच माहिती आहे। पचण्यासाठी अत्यंत चांगली असून घोसाळीची भाजी करण्यासाठी वेळ सुद्धा खूप कमी लागतो। घोसाळ्याच्या भाजीपेक्षा घोसाळ्याची भजी सर्वांना आवडतात, पण ती तळल्यामुळे त्यातील पोषक मूल्ये कमी होतात। म्हणून भजी खाण्यापेक्षा या घोसाळ्याची भाजी बनवून खाल्लेली अधिक चांगलं। चला तर आपण ही भाजी कशी बनवायची ते पाहूयात। घोसाळीची भाजी बनवण्यासाठी मी इथे 6 घोसाळी स्वच्छ धुवून घेतली आहेत। 2 कांदे बारीक चिरून घेतले आहेत। तिखट, मिरची पावडर, शेंगदाण्यांचा कूट, मीठ, आपला घरगुती मसाला, हळद, लसूण पेस्ट, बेडगी मिरची पावडर, कोथिंबीर, गोडा मसाला, मोहरी आणि जिरे घेतले आहे। आता आपण ही भाजी बनवून घेऊयात। मी ही सर्व घोसाळी स्वच्छ धुवून घेतली आहेत। आपण या घोसाळ्यांच्या साली काढून घेऊयात। साल काढल्यामुळे हे घोसाळे पटकन शिजतात। अशा प्रकारे मी या सर्व घोसाळ्यांच्या साली काढून घेतल्या आहेत। आता आपण हे घोसाळे चिरून घेऊयात। अशा प्रकारे मी हे बारीक चिरून घेत आहे। तुम्हाला हवे तसे हे चिरून घेऊ शकता, पण असे बारीक चिरले तर हे पटकन शिजतात, म्हणून हे असेच बारीक चिरून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे मी सर्व घोसाळी चिरून घेतली आहे। गॅसवर मी एक पॅन तापायला ठेवलं आहे। त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं। तेल गरम झाल्यावर यामध्ये थोडंसं जिरं आणि थोडीशी मोहरी टाकून घ्यायची आहे। जिरा आणि मोहरी चांगलं तडतडलं की यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून हा चांगला परतून घेऊया। कांदा चांगला परतून झाला की यामध्ये 1 चमचा लसूण पेस्ट टाकून घ्यायची आणि ती चांगली परतून घ्यायची आहे। लसूण पेस्ट चांगली परतून झाली की यामध्ये थोडीशी हळद, 1 चमचा घरगुती मसाला, अर्धा चमचा गोडा मसाला, 1 चमचा बेडगी मिरची पावडर, 1 चमचा तिखट मिरची पावडर आणि 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे। आणि हे सर्व टाकल्याच्या नंतर हे चांगलं परतून घ्यायचं। हे मसाले चांगले परतून झाले की यामध्ये ही चिरलेली घोसाळी टाकून ही चांगली या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहेत। घोसाळा ही गुणांनी स्निग्ध आहे। ज्यांना आम्लपित्त होतं त्यांनी या भाजीचा समावेश आपल्या आहारात नेहमी करायला हवा। अशा प्रकारे हे चांगलं परतून घ्यायचं आहे। आता मी इथे 2 चमचे शेंगदाण्यांचा कूट घेतला आहे, तो टाकायचा आणि हा यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। आता मी हे चांगलं परतून घेतलं आहे। आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आणि परतून घ्यायचं। आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं। मी इथे सुकी भाजी बनवणार आहे, त्यामुळे मी थोडंच पाणी टाकलं आहे। जर तुम्हाला पातळ भाजी बनवायची असेल तर यामध्ये तुमच्या गरजेनुसार पाणी टाकू शकता। आता याच्यावरती झाकण ठेवून हे 5 मिनिट शिजवून घेऊया। आता आपली ही भाजी शिजून तयार आहे। खूप छान भाजी होते आणि अगदी झटपट आयत्या वेळी सकाळच्या धावपळीमध्ये सुद्धा अशा प्रकारची भाजी तुम्ही बनवू शकता। आणि खूप काही मसाले वगैरे यात यूज करायचे नाही, नाहीतर घोसाळ्यांचा जो ओरिजिनल फ्लेवर आहे तो येत नाही। जास्त मसाले वापरले तर भाजीची चव देखील वेगळी लागते। अशा प्रकारे आपली ही घोसाळीची भाजी तयार आहे। ही भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते। तसेच ही चपातीसोबत किंवा भातासोबतही तुम्ही खाऊ शकता। नक्की ट्राय करून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूयात नवीन रेसिपींसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।